स्वराज्य तोरण चढे मराठी पाऊलं पडते पुढे याचंच प्रत्यंतर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्याख्यानातून आलेलं आहे. एक 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 पैलू समोर आलेला आहे आणि त्याचबरोबर जे काम स्वतः चीफ जस्टिस साहेब करतायत ते सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे. या सगळ्या कामांच्या मध्ये त्यांनी सर्व विषयांच्या मध्ये मग घटनात्मक, प्रशासनिक, दिवाणी कायदे, गुन्हेगारी कायदे, आर्थिक तंटे, आर्बिट्रेशन, वीज विषयक कायदे, शिक्षण, पर्यावरण याच्यामधल्या 700 वेगवेगळ्या बेंचेसमध्ये काम केलेलं आहे. ही संख्या आतापर्यंत अजून वाढलेली असेल. 300च्या वर घटनात्मक निकाल दिलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवरती त्यांनी संपूर्ण सर्वोच्च न्यायालयाची संस्था ही पारदर्शी व्हावी या दृष्टीने जसे प्रयत्न केले तसंच अनुसूचित जाती जमातींमधल्या क्रिमी लेअरच्या संदर्भातली सुद्धा त्यांची ऐतिहासिक जजमेंट आहेत. अनेक त्यांचे निवाडे आहेत. त्या प्रत्येक निवाड्यात मी जात नाहीये, परंतु 317 कलमाच्या संदर्भात सुद्धा त्या कॉन्स्टिट्युशनल बेंचचा ते भाग होते. तर या सगळ्या त्यांच्या संविधानिक कार्याबद्दल, परिश्रमाबद्दल, तळमळीबद्दल आपण सर्वजण त्यांचा सत्कार करण्याची विनंती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या सगळ्यांच्या वतीने सन्माननीय सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचा सत्कार करत आहेत. त्याला आपण सगळेजण जोरदारपणाने स्टँडिंग ओव्हेशन देतोय आपण. खूप चांगली गोष्ट आहे. मनापासून आपलं स्वागत, सगळ्यांचं अभिनंदन. यानंतर आजचा जो मुख्य आपला विषय आहे त्याच्यामध्ये भारताचे सरन्यायाधीश श्री भूषणजी गवई यांचं भारताची राज्यघटना या विषयावरती त्यांनी त्यांचे विचार मांडावेत अशी मी विनंती करते. फक्त 2 छोटे संदर्भ इथे मला सांगणं आवश्यक वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विधानसभा आणि परिषदेमध्ये 1926 ते 1937 पर्यंत स्वतः प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे आणि हिंदू स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल आणि सगळ्या महिला मतदार म्हणून त्यांना मतदानाचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचेच अनुयायी, समर्थक आणि एक शिष्य हे आज आमच्या सभागृहात आलेले आहेत. तर त्यांनी त्यांच्या विचार मांडावेत अशी मी त्यांना विनंती करते.